नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्समो द्वादशम हिंद केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो की बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। जसं की आता घरचंच मैदान पडलेलं आहे ते म्हणजे मौजे सुसगावचं 6 जून रोजी 6 जून रोजी सुसगावला आपला बकासूर पळताना दिसणार आहे का, की त्याच्या आधी 4 तारखेच्या मैदानात पळताना दिसणार आहे का, की आरामावर असणार आहे। या प्रश्नांची उत्तर आपण देणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मागचंच मैदान लगातार 3 दिवस आपल्याला बकासूर पळताना दिसला होता, त्यामुळे नक्कीच त्याला आरामात द्यायचं ठरवलेलं आहे। खरं तर त्याचं खरं कारण असणार आहे नखी काढलेली आहेत, बकासूरची नखी काढलेली आहे, त्यामुळे आपल्याला बकासूर आरामावर दिसणार आहे एवढं निश्चित। कालच बकासूर केसरी मैदान झालं, या मैदानात आपल्याला अपडेट होती की बकासूर प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहे, पण तिथे उपस्थित दिसला नाही काल। खरं तर या मैदानात पाऊस पडला, फायनल देखील झाली नाही, पण बकासूर देखील त्या मैदानात उपस्थित नव्हता। पण त्याचं कारण समजलं नंतर की त्याची नखी काढल्यामुळे बकासूर तिकडे आकर्षण म्हणून गेलेलं नाही। मग 4 तारखेच्या मैदानात दिसणार आहे का, तर नाही। 4 तारखेला देखील आपल्याला कोणत्याही मैदानात बकासूर पळताना दिसणार नाही। मग 6 जूनला मौजे सुसगावचं मैदान आहे, घरचंच मैदान। सुसगाव म्हटल्यावर बकासूरचं घरचं मैदान। खरं तर त्याचे आयोजक आहेत, त्याचे नियोजन करणारे बरेच मित्रमंडळी तेच आयोजक आहेत, तिथं सहकार्य करतात त्या फाटीत। प्रथम पारितोषिक 51,000 आहे मौजे सुसगावचं मैदान। तर ह्या मैदानात बकासूर दिसणार आहे का घरच्या, तर भावांनो नाही, कारण घरचंच मैदान आहे, सुसगावचं मैदान आहे, त्यामुळे दुसऱ्यांनाच संधी देण्यात येईल। बकासूर देखील तिथे मौजे सुसगावला 6 जूनला दिसणार नाही, मैदानात कोणत्याही दिसणार नाही। मग कधी पळेल? खरं तर एवढं मोठं गॅप, एवढं मोठं आराम नक्की काढल्यामुळे देण्याचं ठरलेलं आहे। तर मला त्यांनी अपडेट एवढी दिलेली आहे की 7 जूनला आपल्याला बकासूर पळताना दिसेल। मैदान मला माहिती नाही कुठलं मैदान आहे ओपनचं, पण 7 जूनला ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे। तोपर्यंत आराम असणार आहे, नक्की काढल्यामुळे आराम असणार आहे, मागे 3 दिवस लगातार पळवल्यामुळे एवढा मोठा आराम असणार आहे। त्यामुळे आपल्याला आता बकासूर डायरेक्ट 7 जूनच्या मैदानात पळताना दिसणार आहे। त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागेल 7 जूनपर्यंत। तोपर्यंत आपला बकासूर येतोयच। धन्यवाद।